नमस्कार, मी उमेश कोर्राम, संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच. माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत राहुल हनवतेजी. हे मेंबर आहेत युवा ग्रॅज्युएट फोरम या संघटनेचे आणि सिनेट सदस्य आहेत नागपूर विद्यापीठाचे. माझ्या उजव्या बाजूला यजुर्वेद सेलोकर, मेंबर आहेत स्टुडंट राईट्स असोसिएशनचे, आणि विनीत गजबी आहे, मेंबर आहे स्टुडंट राईट्स असोसिएशनचे. तर या तिन्ही संघटनाच्या माध्यमातून संयुक्त ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे. या प्रेस नोटमध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे की महायुती सरकारच्या दादागिरीमुळे हे जे काही विषय आम्ही घेतलेले आहेत, तर ह्या दादागिरीमुळे बहुजन विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आणि PhD फेलोशिपपासून वंचित ठेवण्याचा हा सरकारचा डाव आहे. यामध्ये जो पहिला विषय आहे त्यामध्ये जे परदेशी शिष्यवृत्ती असते, जे आपण विदेशात शिकायला जातो किंवा जगभर, अशी परदेशी शिष्यवृत्ती शेड्यूल कास्टबरोबरच अनुसूचित जातीबरोबरच जमाती, OBC, VJNT, SBC आणि मराठा कुणबी अशा जातींना दिली जाते, अशा समाजाला दिली जाते. परंतु यावर्षी अशा जाचक अटी या फेलोशिपवर, या स्कॉलरशिपवर लादण्यात आलेल्या आहेत. 4 दिवसापूर्वीच सामाजिक न्याय विभागाचा आणि 2 दिवसापूर्वी OBC विभागाचा एक पत्र निघाला. त्या पत्रामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे एक शैक्षणिक अर्हताची जी अट आहे, त्या शैक्षणिक अर्हताच्या अटीमध्ये मागच्या वर्षीपर्यंत पदवी जी असते, पदवीधारकाला 55% शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांना पाहिजे असते आणि OBC आणि जे इतर असेल, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, अशांना 60%ची अट होती. परंतु यावर्षीपासून ती अट एकदम ड्रास्टिक वाढवून सरळ 20%नी वाढवली आणि SC, ST, OBC आणि मराठा कुणबी समाजासाठी ती सरळ 75% केलेली आहे. आपण समजू शकता की आपण ह्या ग्रामीण भागात, इकडे नागपूर, ग्रामीण भागातील विद्यार्थी नागपूर किंवा अमरावतीसारख्या ठिकाणी शिकायला जातात आणि अशा ठिकाणचे विद्यार्थी किंवा या विद्यापीठाचा इतिहास आहे की इथे जास्त पर्सेंटेज घेणे कठीण आहे आणि डिग्रीला 75%पर्यंत पर्सेंटेज घेणे हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला फार कठीण असते. म्हणजेच सरकारचा असा एक डाव आहे की या विद्यार्थ्यांना इतके पर्सेंटेज मिळत नाही, म्हणजेच या विद्यार्थ्यांना बाहेर फॉरेनमध्ये किंवा विदेशात पाठवायचं नाही. हे एक अर्हता जी आहे त्यांनी ठेवलेली शैक्षणिक अर्हता, याचा आम्ही विरोध करतो आहे आणि आमच्या संघटनांच्या माध्यमातून सांगतो आहे सरकारला की ही अट त्यांनी रद्द केली पाहिजे आणि पूर्ववत केली पाहिजे 55%ची आणि 60%ची. दुसरी एक जी अट आहे ती अशी केलेली आहे की UG आणि PGच्या विद्यार्थ्यांना डिग्री किंवा MS करायचं असेल तर MSच्या विद्यार्थ्यांसाठी 30 लाख रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य देण्याचा कबूल सरकारने केलेला आहे आणि PhDसाठी 40 लाख रुपये. परंतु मागच्या वर्षीपर्यंत असं होतं की विद्यार्थ्याला जितकं खर्च येईल, कारण अमेरिका आणि UK सारख्या अशा कंट्रीजमध्ये खर्च जास्त असतो, काही मोठ्या युनिव्हर्सिटीची ट्युशन फी जास्त असते, तर अशा ठिकाणी 60 लाख ते 90 लाख किंवा 1 करोडच्या घरात हा खर्च असतो. अशावेळी सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेणे हा फार चुकीचा आहे, कारण 30 आणि 40 लाख रुपयामध्ये वर्षाचा खर्च भागू शकत नाही. म्हणून पूर्ववती अटसुद्धा त्यांनी पूर्ववत केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना लागतील तितका आर्थिक सहाय्य त्यांनी दिलं पाहिजे. तिसरी अट अशी आहे की एका घरातील एक विद्यार्थी फक्त एकदाच या सगळ्या सोयींचा फायदा घेऊ शकतो. तर ही सुद्धा चुकीची अट आहे, कारण एका घरात 2 भाऊ असतील, 2 भावंडं असतील, दोन्ही हुशार असतील, होतकरू असतील, तर अशा दोन्ही भावंडांनासुद्धा हा लाभ मिळाला पाहिजे. कारण एखादा विद्यार्थी फक्त एकदाच या शिष्यवृत्तीचा लाभ घेत असेल आणि दुसरे गरीब भावंड जरी त्यांना लाभ मिळेल, हे सुद्धा चुकीचं आहे. सोबतच एक दुसरी आमची जी मागणी होती की बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRT ह्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्था SC, ST, OBC, VJNT आणि मराठा कुणबी समाजाच्या उत्थानासाठी तयार झालेल्या आहेत. या संस्था मागील 8-10 वर्षापासून स्वतः ऑटोनॉमी ठेवून स्वतः डिसिजन घेत होत्या. परंतु आत्ता सरकारने या सगळ्या संस्थांवर, या सगळ्या विभागांवर एक हायपॉवर कमिटी तयार केली आणि त्या हायपॉवर कमिटीच्या माध्यमातून सर्वकष धोरण किंवा समान धोरणाच्या नावाखाली ज्या संस्थांची गडचेपी केलेली आहे, या संस्थांमध्ये आमची मागणी आहे की OBC समाजाची जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात PhDच्या जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत. PhD फेलोशिपच्या सध्याच्या घडीला बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRT या सगळ्या संस्थांना सारखी फेलोशिपची संख्या ठेवलेली आहे. असं न करता लोकसंख्येच्या प्रमाणात OBC विद्यार्थ्यांना PhD फेलोशिप मिळाली पाहिजे. धन्यवाद.